तर या पावसामुळे अनेक पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। काय आहे परिस्थिती पाहूया टॉप 9 माध्यमातून। राज्यभरात अतिवृष्टीमुळे 20,12,575 एकर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज। कृषी मंत्री भरणेंची माहिती। वाशिम आणि नांदेड जिल्ह्यांना सर्वाधिक फटका। मका, कापूस, उडीद, मूग आणि सोयाबीनसह ऊस, कांदा, ज्वारी आणि हळदीचंही मोठं नुकसान। ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचं काम चालू आहे आणि ज्याची या प्रमाणात नुकसान झाले ती नुकसान भरपाई ही राज्य सरकारच्या माध्यमातून त्याचा अहवाल आल्यानंतर ताबडतोब दिली जाईल। कृषी मंत्री वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर। दत्तात्रय भरणेंनी केली वाशिममधील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी। तात्काळ पंचनामे पूर्ण करा, दत्तात्रय भरणे यांचे प्रशासनाला आदेश। जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील कपाशी, सोयाबीनसह फळबागांचंही मोठं नुकसान। बदनापूर आणि परतूर तालुक्यांना फटका। अमरावतीच्या चांदूर बाजार, अचलपूर तालुक्यात पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान। बच्चू कडू यांच्याकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचीही त्यांनी केली मागणी। धाराशिवच्या परंडा परिसरात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले अनेक पिकं पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। परभणी जिल्ह्यात 57,000 हेक्टर शेतीचं नुकसान। पंचनामे सुरू, मात्र आठवडा लागण्याची शक्यता। 52 महसूल मंडळांपैकी 45 महसूल मंडळात अतिवृष्टी। रत्नागिरीतील मुसळधार पावसामुळे भात शेतीला मोठा फटका। काजळी नदी इशारा पातळीवरून वाहते। नारळाच्या बागेतही 4 फूट पाणी साचलंय। यवतमाळच्या घाटंजीत पुरामुळे शेतीचं नुकसान। आमदार राजू तोडसामांकडून नुकसानीची पाहणी। अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत। वर्ध्याच्या आष्टी तालुक्यात देलवाडी जोलवाडी शिवाराला पावसाने झोडपलं। जोरदार पावसाचा संत्री उत्पादक शेतकऱ्यांना फटका। संत्रा बागेच्या नुकसानीनं शेतकरी हवालदिल।